बेकायदेशीर भरती आणि पोषण घोटाळ्यावर पांघरून घालण्यासाठीच मुख्याध्यापिकेकडून माझ्यावर खोटा गुन्हा, राधिका श्रीराम सोळुंके यांचा आरोप। शिवाजी शिक्षण संस्थेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। लाखो रुपये घेऊन कार्यकारी मंडळाने केली बेकायदेशीर पदभरती। कार्यकारी मंडळातील उपाध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापिकेच्या संगनमताने शिवाजी शिक्षण संस्थेत बेकायदेशीर पदभरती होत असून माझी या संस्थेत 2017 या वर्षी लिपिक पदावर नियुक्ती झाली असताना विद्यमान मुख्याध्यापिका दीपश्री जाधव यांनी शासनाकडे माझा प्रस्ताव न पाठवता दुसऱ्याचा प्रस्ताव पाठवून मान्यता घेतली आहे। याबाबत विचारणा केली असता मलाच धक्काबुक्की करून शिवीगाळ केली व या बेकायदेशीर कृत्यावर पांघरून घालण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केला, असा आरोप माजी आमदार कैलासवासी श्रीपतराव सोळुंके यांची नात राधिका सोळुंके यांनी रविवार दिनांक 23 रोजी पत्रकार परिषदेत केली आहे। शिवाय या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। 1952 साली माझे आजोबा माजी आमदार कैलासवासी श्रीपतराव सोळुंके यांनी शिक्षण संस्थेची स्थापना केली असून जवळपास 40 सदस्य या कार्यकारी मंडळात होते, परंतु बहुतांश सदस्य मयत झाले आहेत। केवळ आता 7 सदस्य शिल्लक राहिले आहेत। सध्याच्या कार्यकारी मंडळाला कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसताना संस्थेचे उपाध्यक्ष दत्ता सोमवंशी व सचिव बंडाप्पा काळगे हे उर्वरित 5 सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत असून वरिष्ठ कार्यालयाला खोट्या स्वाक्षऱ्या करून तक्रारी करत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला। शिवाय या शिक्षण संस्थेत 2017 साली कार्यकारी मंडळाने माझी व उर्वरित 3 शिक्षकांची नेमणूक केली असताना याबाबत मी विचारणा करण्यासाठी शनिवार दिनांक 22 रोजी सकाळी शाळेमध्ये गेली असता मला व माझ्या आईला मुख्याध्यापिका दीपश्री जाधव यांनी अवाच्य भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की केली। तू कोण आहेस, मी ओळखत नाही म्हणून शाळेच्या बाहेर हाकलून दिले। मुख्याध्यापिकेने विद्यमान कार्यकारी मंडळाला डावलून उपाध्यक्ष दत्ता सोमवंशी व सचिव बंडाप्पा काळगे यांच्या सल्ल्याने त्या मनमानी कारभार करत आहेत। यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाला असून यामध्ये उपाध्यक्ष दत्ता सोमवंशी व सचिव बंडाप्पा काळगे व मुख्याध्यापिका दीपश्री जाधव यांचा समावेश आहे। शाळेबाबत राजकीय षडयंत्र रचलं जात आहे। शाळेच्या पोषण आहारामध्येही मोठ्या प्रमाणात अफरातफर झाली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। त्याचबरोबर अशाच पद्धतीने त्यांनी पैसे घेऊन 3 कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती केल्या आहेत। त्यांच्याही चौकशीची मागणी करण्यात आली आहे। नोकर भरती करत असताना पद्मिनीबाई सोळुंके यांच्या खोट्या सह्या करून कर्मचाऱ्यांची भरती केली असून अद्यावत बिंदू नियमावली नाही। जाहिरातीला अधीक्षकांची परवानगी, कार्यकारी मंडळाला पदभरतीचा कोणताही अधिकार नाही। असे असतानाही त्यांनी भरती कोणत्या निकषावर केली याची चौकशी झाली पाहिजे। त्याचबरोबर या संपूर्ण बेकायदेशीर प्रकाराबद्दल मी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर यांच्याकडे तक्रार दाखल केली असून त्याबाबत सुनावणीसाठी प्रकरण ठेवण्यात आलं आहे। मला कार्यकारी मंडळाने यापूर्वी नियुक्ती दिली आहे। शिक्षण अधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मान्यता न दिल्यामुळे मी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात गेली आहे। न्यायालयाने शिक्षणाधिकारी लातूर यांनी निर्णय घेण्याचे सांगितलं आहे। शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दीपश्री जाधव यांना मारहाण केली नसून त्यांनी शाळेतील कर्मचाऱ्यांचे बोगस प्रकरण दडपण्यासाठी माझ्या व माझ्या आईवर बिनबुडाचे आरोप करून खोटे गुन्हे दाखल केले आहेत। याची सखोल चौकशी करण्याची मागणी माजी आमदारांची नात राधिका सोळुंके यांनी केली आहे। शिवाय मुख्याध्यापिकेने मलाही धक्काबुक्की करून शिवीगाळ करीत माझ्या गळ्यातील दागिने लंपास केले आहेत। याबाबतची तक्रार निलंगा पोलीस ठाण्यात दिली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे। अन्यथा मला न्याय नाही मिळाल्यास शिक्षणाधिकारी अथवा शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला। नमस्कार, मी राधिका सोळुंके काल ठीक 8:30 वाजता श्री शिवाजी विद्यालय इथं माझ्या कागदपत्राची पूर्तता करण्यासंदर्भात आली होती। श्री शिवाजी प्रसारक संस्था निलंगा आमचे आजोबा श्रीपतराव ज्ञानराव सोळुंके भाई शेका पक्षाचे ज्येष्ठ कामगार नेते यांची मी नात असून त्या संस्थेची स्थापना 1952 साली F10 द्वारा संचालित झाली। उपसंचालकाच्या सुनावण्या आमच्या लातूरमध्ये चालू आहेत। पदभरती संदर्भात विचारणा केली असता मुख्याध्यापिका जाधव दीपश्री जाधव यांनी मी ओळखत नाही, बाहेर मी शिवीगाळ धक्काबुक्की करून हे बोगस प्रकरण पांघरून घालण्यासाठी, पोषण आहाराचा प्रकार टाळण्यासाठी हा प्रकार काल केलेला आहे। तरी मी त्यांना आणि सौजी जाऊचं स्थान असलेल्या माझ्या
सुवर्णाताई सोळंकी आम्ही दोघीही होतो. या सर्व घटनेच्या साक्षीदार माझ्या आई आहे. नोव्हेंबर 2023 पासून संस्थेमध्ये कार्यकारी मंडळाचे 7 सदस्य आहेत. त्या सदस्यात नंबर 1 वर आहे रामराव धेटे अध्यक्ष, नंबर 2 वर आहे दत्ता सोमवंशी उपाध्यक्ष, नंबर 3 वर आहेत बंडाप्पा काळगे सचिव, नंबर 4 वर आहेत शिवदर्शन पाटील अधीक्षक, नंबर 5 वर आहेत भगवंतराव पाटील सदस्य, नंबर 6 वर आहेत किसनराव शिंदे गुंजरगाव, नंबर 7 वर आहेत वसंतराव मनाळे. सदरील सदस्याची कार्यकारी मंडळात धर्मादाय आयुक्तांनी निरीक्षकाकडून नियुक्त्या घेऊन कार्यकारी मंडळ अस्तित्वात आल्यापासून सर्व सभासद 80 वर्षाच्या वरच्या आहेत. तरी सचिव बंडाप्पा काळगे, उपाध्यक्ष दत्ता सोमवंशी, मुख्याध्यापिका दीपश्री जाधव, शिक्षण शिवाजी विद्यालय संस्था मुख्याध्यापक संत तुकाराम येळणूर यांनी मान्यता नसताना 3 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरत्या नेमणुका केलेल्या आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 3 पदी बोगस भरती प्रकरण भरली आहे. त्या प्रकरणात त्यांनी कार्यकारी मंडळाची मान्यता नाही, शालेय शिक्षण समिती गठन नाही, बिंदू नामावली अद्ययावत नाही, शिक्षण समितीची स्थापना नाही, जाहिरातीला अधीक्षकाची मान्यता नाही, पैसे घेऊन त्या भरत्या करत आहे. हे कार्यकारी मंडळ डावलून काही शिक्षकांच्या मान्यता त्यांनी बोगस केलेल्या आहेत. सचिव बंडाप्पा, उपाध्यक्ष दत्ता सोमवंशी, मुख्याध्यापिका दीपश्री जाधव यांनी घेतलेले आहे. धर्मादाय आयुक्ताकडून कोणत्याही प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसताना त्यांनी ह्या भरत्या केलेल्या आहेत. काही शिक्षकांची मान्यता नसून मुलाखती नसून कोणत्याच प्रकारचं रेकॉर्ड नसून त्यांनी त्या 2 भरत्या केलेल्या आहेत आणि हेतू परस्पर त्या या भरत्या करत आहेत. आपलं म्हणणं काय? काल आपल्यावर जो आरोप झाला आहे, आपण लाथाबुक्क्यांनी मारहाण केली म्हणतायत, आपलं म्हणणं काय त्यावर? माझं म्हणणं एवढंच आहे, मी त्यांना विचारणा माझ्या प्रस्तावाची करण्यात आली होती, तर त्यांनी मला स्वतःच मारून घेऊन स्वतःच हे करून त्या पोलीस स्टेशनला तक्रार सादर केली. मी माझ्या प्रस्तावाची विचारणा करण्यात आली. एका जागेसाठी 2 प्रस्ताव त्या कशा टाकू शकतात ते मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगणारच आहे. तर काही शिक्षकांच्या मान्यता असून, जाहिरात असून, त्यांचं सगळं रेकॉर्ड असून, ते रोज शाळा करत असून हेतू परस्पर त्यांना डावलत आहेत. ते 5 वर्ष झालं शिक्षक बाहेर फिरत आहेत, त्यांचं कुठलंच त्यांनी म्हणजे रेकॉर्ड ठेवलेलं नाही, त्यांना भरती करून घेत नाही, कारण आम्ही त्यांना पैसे देत नाही. आम्ही पीडित 3 शिक्षक आहोत. माझी कनिष्ठ लिपिक पदाची जाहिरात 2017 साली मान्यतेनुसार प्रस्ताव पाठवण्यात आलेला. उच्च न्यायालयाने त्रुटीचे निराकरण करून निर्णय घ्यावा असा आदेश असताना माझा प्रस्ताव डावलून त्यांनी बोगस भरतीचे कृत्य करून बिनबुडाचे आरोप काल माझ्यावरती केलेले आहेत. दिवाळीमध्ये फटाक्याचे स्टॉल लागतात आपल्या संस्थेच्या जागेवरती. त्याला कार्यकारी मंडळाचा विचार न घेता कार्यकारी मंडळ म्हणजे आपल्याला असं म्हणायचं का मुख्याध्यापकाचा जो मनमानी कारभार इथं चाललाय? मुख्याध्यापकाचा मनमानी कारभार इथं चालू आहे. डावलून प्राथमिकचे मोरे करण्याचा प्रयत्न करतात. व तसेच काल मी माझ्या प्रस्तावाची विचारणा केली असता शिवीगाळ, धक्काबुक्की, आरीतुरीची भाषा, मोडतोडीचा आरोप, बोगस भरत्या प्रकरणाचा पडदा पांघरून घालण्यासाठी त्यांनी मला हा प्रकार काल केलेला आहे. सचिव आणि उपाध्यक्ष यांना श्रीमती पद्मिनीबाई श्रीपतराव सोळंके यांच्या खोट्या सह्या करून त्यांनी 2 प्रस्ताव शिक्षकांचे काढलेले आहेत. हा माझा त्यांच्यावरचा आरोप आहे. दत्ता सोमवंशी खोटी फेरबदल अर्ज धर्मादाय आयुक्ताकडून संस्थेला करण्याचा प्रयत्न करत आहे. या अर्जाची नोंद धर्मादायाने रद्द केलेली आहे. सचिव बंडाप्पा, उपाध्यक्ष दत्ता सोमवंशी, HM दीपश्री जाधव, HM मोरे भडंगे यांच्यावर बोगस भरती संदर्भात योग्य ती कारवाई करावी ही शासनाला तुमच्या वतीनं माझी मागणी आहे.